आपकी अदालत मध्ये सर्वात चर्चित उद्योगपती गौतम अडानीवर आरोप आहे की हे छुपे रुस्तम आहे। गौतम भाई, इतक्या वेळापासून मी तुम्हाला राहुल गांधींबद्दल विचारत होतो, पण तुम्ही आहात छुपे रुस्तम। राहुल गांधी आपल्या भारत जोडोच्या यात्रेदरम्यान आरबीआयचे फॉर्मर गव्हर्नर रघुराम राजनशी बोलत होते आणि ते म्हणाले की मी पार्लमेंटच्या एका चौकीदाराशी बोललो। ते चौकीदार नाहीत, खरे चौकीदार। आणि त्या चौकीदाराने राहुलजींना हे सांगितलं की त्याने 4 वर्षांपूर्वी अडाणीचे शेअर्स विकत घेतले होते आणि खूप फायदाही झाला आणि तो लखपतही बनला। तर ते तर प्रशंसा पण करत होते। नाही, ते कोणत्या संदर्भात चर्चा झाली असेल हे काही मला माहिती नाही, पण माझ्यासाठी कोणताही सामान्य माणूस, तो लहान गुंतवणूकदार आहे किंवा मोठा आहे, जेव्हा तो अडाणी ग्रुपमध्ये पैसा इन्व्हेस्ट केल्यानंतर जेव्हा तो पैसे कमवतो आहे, तर त्यापेक्षा आनंद माझ्यासाठी काय असू शकतो। आणि त्याचा माझ्या मते राहुलजींना तर खूप नैसर्गिकरित्या म्हणाले असतील आणि त्यातून जो काही आउटकम आला असेल तो आमच्या फेवरसाठी होता की नाही हे मला माहिती नाही। भाई, फेवरसाठी तर होतंच, कारण काँग्रेस टीका करते, राहुल गांधी टीका करतात आणि तुम्ही राजस्थानमध्ये राहुल गांधींच्या पार्टीच्या सरकारमध्ये अशोक गेहलोटसाठी 68,000 करोड रुपये इन्व्हेस्ट करतात। राजस्थानमध्ये जे पोटेन्शियल आहे, फक्त राजस्थानच नाही, ज्या ज्या राज्यामध्ये जे जे पोटेन्शियल आहे, तर त्याच्यासाठी अडाणी ग्रुप डेव्हलपमेंटसाठी कमिटेड आहे। आणि तुम्ही बघितलं असेल की मीडिया पण थोडी कॉन्ट्रोवर्सी करायला जाते आणि त्यामध्ये मी नंतरही ऐकलं आहे की इवन राहुल गांधीजींनी प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी आमची इन्व्हेस्टमेंटचं देखील कौतुक केलं आहे। तर मी मानतो की हे राहुल गांधी यांची अशी काही नीती नाही आहे की जे डेव्हलपमेंटच्या विरोधात आहे। तर आमचा तर उद्देश हाच असेल की प्रत्येक राज्यात जाऊन जिथे जिथे शक्य आहे तितकंच जास्त आम्ही इन्व्हेस्ट करू। तुम्ही म्हणताय की ते विकासाच्या विरोधात नाही आहेत, पण काँग्रेस पार्टीचा नारा आहे आम आदमी बेहाल, अडाणी मालामाल। बघा, पॉलिटिकल तुम्ही नेरेटिव्ह काहीही काढा, अल्टिमेटली तुम्ही सांगा त्यांच्या आरोपामध्ये एक आहे पॉलिटिकल स्टेटमेंट आणि एक आहे अगदी खरा आरोप। लोकांना ठरवू देत, तुम्ही ठरवा की आम्ही जे काही काम करतो त्यामध्ये खरंच सत्य काय आहे। आज मला वाटतं ते डिसाईड होऊनच जाईल गौतम भाई, कारण बघा, एका बाजूला काँग्रेस तुमच्यावर टीका करते, दुसऱ्या बाजूला अशोक गेहलोट तुम्हाला इन्व्हाइट करतात। मी म्हणालो तसं 68,000 करोडची गुंतवणूक। तर आम्ही आधी विचार करायचो अशोक गेहलोट जादूगार आहेत, पण आता असं वाटतं तुम्ही जादूगार आहात। अशोक गेहलोटजीची आत्ताची नाही तर त्यांच्या नंतरची सरकार आम्ही राजस्थानमध्ये मेजर लेवलला गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला। अशोक गेहलोटजीच्या सरकारने आम्हाला पॉवर प्रोजेक्टसाठी जागा उपलब्ध करून दिली, मायनिंगसाठी MDOचे कॉन्ट्रॅक्ट झालेत, सगळं बिडिंगमधून झालं। असं काही नाही आहे की बिडिंगच्या बाहेर जाऊन केला आणि ते पॉलिसी अंतर्गत जे काही मदत केली ती पॉलिसीच्या अंतर्गत केली आहे। त्यांचे हेतू खूप स्पष्ट होते आणि जेव्हा तुम्ही सिरियस प्लेयर असता आणि तुम्ही पॉलिसीच्या अंतर्गत मागणी करता, तर मी मानतो की आज काँग्रेसची आणि अशोक गेहलोटजींची काँग्रेसचं सरकार नाही, आम्ही आता केरळमध्ये लेफ्ट गव्हर्नमेंटबरोबर काम करतोय, ममता दीदीबरोबर पण काम करतोय, इवन नवीन पटनायकजी, जगन, इवन KCR। तर प्रत्येक राज्यामध्ये आम्ही काम करतोय आणि जे वेगवेगळे सरकार आहेत, रिजनल पार्टीचं आहे, काँग्रेसचं पण आहे, लेफ्ट पार्टीचं आहे, तर मी आज खात्रीने सांगू शकतो की आम्हाला कोणत्याच सरकारबरोबर अडचण नाही आहेत। त्यामुळे स्टेटमेंट आणि ते सगळं त्यांचं एका ठिकाणी आहे आणि जेव्हा तुम्ही सिरियस प्लेयर असता इन्फ्रास्ट्रक्चरसाठी, जेव्हा तुम्ही प्रत्येक राज्याला जे वचन देता आणि त्या वचनाच्या हिशोबाने तुमचा विकास करत आहात, तर मला आजपर्यंत कोणत्या सरकारमध्ये काहीच अडचण नाही आली।
पण गौतम भाई, इम्प्रेशन तर हे आहे, तुम्ही फक्त तिथेच इन्व्हेस्ट करता जिथे मोदीजींचं सरकार आहे. जिथे बीजेपी सरकार आहे तिथेच तुम्हाला जास्त प्रोजेक्ट्स मिळतात. म्हणूनच मी आज म्हणतो की आम्ही अडाणी ग्रुप खुश आहोत की आम्ही 22 स्टेटमध्ये काम करतोय आणि सगळीकडे बीजेपीचं सरकार नाहीये आणि आम्हाला कुठेही एकही सरकार बरोबर ही तक्रार नाहीये की जिथे तुम्हाला मदत नाही मिळणार. फिगर्स काढले आहेत. आंध्र प्रदेशमध्ये 60,000 करोड, ओडिसामध्ये 57,000 करोड, पश्चिम बंगालमध्ये 35,000 करोड. पण तरीसुद्धा लोक असं म्हणतात मोदी अडाणीचे चौकीदार आहेत. लोक म्हणतात की मोदीने अडाणीला बनवलं. हे बघा, खूप कमी लोक आहेत जे असे स्टेटमेंट करतात, ज्यांना मोदीजीचा त्रास वाटतो, ज्यांचे वैचारिक मारामारी आहे. पण माझा अनुभव असा आहे की जास्तीत जास्त लोक ज्यांना मोदी हवे आहेत आणि अडाणीच्या विकासात आहेत, आणि अडाणीच्या डेव्हलपमेंटच्या मॉडेलमध्ये त्यांना काही अडचणी दिसत नाही आहेत. हे खरं आहे का की पहिली मोठी इन्व्हेस्टमेंट तुमची झाली होती, ज्यामुळे बनलं मुंद्राचं पोर्ट, ज्यासाठी नरेंद्र मोदीजींनी तुम्हाला ₹1 पर स्क्वेअर फीट जमीन दिली होती? ₹1 जी जमीन दिली आहे, तर तुम्हाला रजतजी हे सांगू इच्छितो की ती जमीन नव्हतीच. जेव्हा समुद्राचं पाणी, सी वॉटर, हाय टेड येते तेव्हा ती जमीन त्याच्या खाली निघून जाते आणि आम्ही 10 फूट 3-4 मीटरचं त्याच्यावर रिक्लेमेशन केलं आहे. आणि रिक्लेमेशनची कॉस्ट ही जमिनीच्या कॉस्टपेक्षा जास्त असते. आज पण तुम्ही मुद्रा पॉटचं एक उदाहरण देतात तेव्हा ते एक निव्वळ उदाहरण आहे. आम्ही शेतकऱ्यांची 1 एकर ही जमीन नाही घेतली आहे, तर आज तिथे इतकं मोठे इन्व्हेस्टमेंट नंतर पोर्ट इन्फ्रास्ट्रक्चरमुळे जमिनीचे भाव वाढले आहेत. तर आज आमच्यावर हा आरोप लावणं की जमिनीचा भाव आम्हाला दिला होता तेव्हा तो विकसित नव्हता, आणि आजच्या भावाशी जे तुम्ही आमच्यावर आरोप लावणे, ते मला असं वाटतं की ते फेअर नाही आहेत. तुमचे मित्र म्हणतात की जेव्हा ती जमीन डेव्हलप होत होती, सकाळी 4 वाजता उठून तुम्ही एका गाडीमध्ये बसून धक्के खात तिकडे जायचात आणि रोज. रजतजी, असं आहे की तुम्ही मेहनत आणि संलग्न होऊन काम नाही केलं तर इन्फ्रास्ट्रक्चर तसं उभं राहू शकत नाही. आणि त्याच्यासाठी तुम्हाला जीव तोडून, एकटा मी नाही, माझे किती सहकर्मचारी माझ्याबरोबर ताळमेळ साधून काम करत होते, तेव्हा कुठे आज मुद्रा पोर्ट उभा आहे आणि मला आज त्याचाच आनंद आहे. आम्ही अशा पद्धतीने विकसित केलं आहे की ते 10 वर्षात भारतच्या सगळ्यात मोठं पोर्ट बनलं आहे आणि जिथे सरकारने ₹1ही इन्व्हेस्ट नाही केला. इवन रोड आम्ही पूर्ण एक कनेक्टिव्हिटीने बनवला. 100 किलोमीटरची प्रायव्हेट रेल्वे लाईन आम्ही बनवली. तिथे एअरपोर्ट बनवलं. सरकारनं फक्त जमीन दिली, डेव्हलपमेंट राईट्स दिली, बाकी काही नाही दिलं. एकच आहे की जेव्हा जेव्हा आम्हाला परमिशनची गरज होती तेव्हा गुजरातचे जे सरकारची गव्हर्नमेंट होती त्यांनी संपूर्ण मदत केली. आता बघा, ज्यांचं सरकार होतं त्यांनी मदत केली. म्हणूनच लोक म्हणतात ना की गुजरातमध्ये चिमनभाई, केशूभाई, नरेंद्रभाई, सगळ्यांचे भाई गौतम भाई. बघा रजतभाई, मी तुम्हाला सांगतो की हा अडाणी ग्रुपचा अनुभव नाही. गुजरातमध्ये जे उद्योगपती आहेत सगळ्यांचा सारखा अनुभव आहे. कारण गुजरातची गव्हर्नमेंट आजपासून नाही तर माधवजींच्या वेळेपासून आणि त्याच्याही आधीपासून ते इंडस्ट्रीज फ्रेंडली आहेत. जर ते काही गोष्टी बनवतात ते इंडस्ट्रीजचं लक्ष वेधून घेण्यासाठी बनवतात. अन्यथा गुजरातमध्ये काही रिसोर्स नाही आहेत. ड्रॉट होत राहायचं, दर 2-4 वर्षात ड्रॉट व्हायचं. हे नर्मदाचं कनालचं पाणी यायच्या आधी ही परिस्थिती होती आणि तरीही इंडस्ट्रियलायझेशनमध्ये पुढे होतो. आणि आमचा जन्म नव्हता झाला त्याच्याही आधी गुजरात पुढे होता. तर असं अजिबात नाही आहे की अडाणीसाठीच काहीतरी स्पेशल फेवर होत आहे. तुम्ही म्हणालात की तुम्ही शेतकऱ्यांची 1 इंच देखील जमीन नाही घेतली. आता थोड्या दिवसांपूर्वी अरविंद केजरीवाल गेले होते गुजरातमध्ये, बऱ्याचदा गेलेत, आणि ते असं म्हणत होते की ज्या शेतकऱ्याला 50 लाख रुपये एकर भरपाई मिळायला हवी होती, गौतम भाईंनी त्यांना 1 लाख रुपये एकर देऊन विषय संपवला.
बघा रजतभाई, असा आरोप असता तर केजरीवालचं तर सोडून द्या, शेतकऱ्यांनी स्वतः आरोप केले असते. आजपर्यंत तुम्ही कधी असं ऐकलंय का की पेपरमध्ये की कोणी शेतकऱ्याने आमच्या विरोधात गुजरातमध्ये कोणत्या संपादनासाठी तक्रार केली आहे? घाबरत तर नाही ना तुम्हाला? आजपर्यंत आम्ही मुद्रामध्ये एक पण जमीन फार्मरकडून घेतलेली नाही. जी पण जमीन घेतली ती सरकारी सर्वेक्षणने केलेली जमीन, ज्याच्यावर पाणी, समुद्राचं पाणी यायचं, त्या जमिनीचं रिक्लेमेशन करून आम्ही विकास केला. आणि तो विकास आज एवढा आहे, 50,000 1,00,000 करोडच्या इन्व्हेस्टमेंटमुळे जमिनीचे भाव आभाळाला भिडले आणि त्याचं सगळं आज फार्मरला मिळतं. आणि आज मला सगळ्यात जास्त आनंद आहे की अडाणी ग्रुप मुद्रामध्ये यासाठी जास्तीत जास्त विकास करू शकतोय की तिकडच्या भागातले सगळे शेतकरी आणि तिकडच्या कम्युनिटी बरोबर ताळमेळ साधून विकास घडतोय. आता गुजरातच्या शेतकऱ्यांशी तर माझं काही बोलणं नाही झालं, पण जे दिल्लीमध्ये आंदोलन करत होते ते म्हणत होते की नरेंद्र मोदींनी हा कृषी कायदा आणला होता अडाणीला फायदा मिळवून देण्यासाठी. बघा रजतभाई, तसं बघायला गेलं तर आमचं कृषीमध्ये खूप कमी एक्सपोजर आहे. ते आम्ही काही फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियासाठी वेअरहाऊस आम्ही बनवले होते आणि त्या वेअरहाऊसमधला जो काही गहू आहे तो अडाणी ग्रुपमध्ये कोणीच विकत घेतलेलं नाही किंवा आम्ही मालकी दाखवली नाही. ते फूड कॉर्पोरेशन मिनिमम सपोर्ट प्राईजमध्ये शेतकऱ्यांकडून घेतात, स्टोअर करतात आणि दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्या नागरिकांना ते सप्लाय करणं त्यांचं काम आहे. आम्ही तर फक्त एक इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड केलं होतं. नाही, आरोप हा लावला की तुम्हाला आधीपासूनच सांगण्यात आलं होतं की असं बिल येणार आहे, तुम्ही आधी इन्फ्रास्ट्रक्चर तयार करून ठेवलं, तुम्ही तिकडे कोल्ड स्टोरेज बनवले जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. बघा, ती तर म्हणजे निराधार गोष्ट आहे. आज फार्मर प्रोडक्ट बनवतो, त्याला माहिती नाही आहे की मार्केटमध्ये डिमांड काय आहे, तर त्याचं उत्पन्न बाहेर येतं तेव्हा मार्केट खाली पडतं, स्टोरेजसाठी जागा नाही आहे. पण जर ते कृषी कायदा लागू झाले असते तर अडाणीला काही फायदा झाला असता की नसता? मी मानतो की तो कायदा चांगला होता आणि ते मी याच्यासाठी नाही मानत की अडाणी ग्रुपला फायदा होत होता किंवा नव्हता होत. मी खरंच देशाचा नागरिक म्हणून मी आधी भारताचा नागरिक समजतो. अडाणी ग्रुप साम्राज्याचं ते सगळं तर नंतर येतं. तर मी मानतो की तो कायदा चांगला होता. एक दुर्दैव आहे की त्याला एक राजकारणाचं वळण देऊन त्याला नाकारलं गेलं. कारण देश आज मी बघतोय की आज आपली 40 ते 50% लोकसंख्या डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली ॲग्रिकल्चरवर आधारित आहे आणि आपल्या देशाची इतकी ताकद आहे की आपले भारतवर्ष नाही, भारत देशाला नाही तर संपूर्ण जगभरात फूड सप्लाय करू शकेल इतकी ताकद आहे. आणि ती ताकद घेण्यासाठी आपल्याला मेजर प्रॉब्लेम आहे इन्फ्रास्ट्रक्चरची कमी. लोकांना रेलने सामान पोहोचवता नाही आहेत, कोल्ड स्टोरेज नाही आहेत, वेअर हाऊसिंग नाही आहे. तर एका बाजूला उपभोक्ता आहे, त्यांना चांगल्या गोष्टी मिळत नाही आहे आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याला उत्पन्न मिळत नाही आहे. आणि त्यात असे कायदे येतात तेव्हा पुढे किती इन्व्हेस्टमेंट करू शकतो इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये ज्याच्याने फार्मरला फायदा झाला असता. आज मी तुम्हाला सांगतो की आज आम्ही पोर्ट बनवतोय, एअरपोर्ट बनवतोय, रोड आणि रस्ते बनवतोय, पॉवर हाऊस बनवतोय. तर हे अडाणी कुटुंब किंवा अडाणी ग्रुपला वीज आणि पाणी पुरवठा करण्यासाठी नाही आहे, या देशाच्या जनतेसाठी आहे. आज देशाच्या जनतेनं पाहिलंय, मी बघितलंय 15 वर्षापूर्वी विजेची अवस्था काय होती. तुमच्या नोएडामध्ये सुद्धा देखील वीज जायची आणि आज तुम्हाला अनइंटरप्टेड मिळत आहे. आज एअरपोर्टवर या इतक्या सुविधा उपलब्ध आहेत, रस्ते एवढे चांगले बनवलेत. तर मी असं मानतो की इन्फ्रास्ट्रक्चर एक देशाच्या विकासाला मदत करतं आणि जे इतके आपले नवयुवक साहित्यदार आहेत आज त्यांचं एस्पिरेशन वाढतंय, एवढ्या संधी तुमच्यासाठी उपलब्ध होत आहेत. तर हे देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चरला जास्तीत जास्त जाहिरात व्हावी, त्याशिवाय दुसरा कोणता मार्ग नाही. मग तुम्ही तर भरपूर काही केलं. तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर बनवलं, एअरपोर्ट, पोर्ट बनवले, रोजगार दिला. मोदीजींनी काही केलं की नाही केलं? मोदीजींजवळ
तुम्ही काही पर्सनल हेल्प नाही मागू शकत. तुम्ही नीतिविषयक चर्चा करू शकता. तुम्ही देशाच्या हितासाठी, देशाला कसं पुढं नेण्यासाठी ग्राउंड लेवलला काय होतंय तर तुम्ही त्याची चर्चा करू शकता. तुम्ही एक धोरण बनवता आणि त्याचा फायदा सगळ्यांसाठी उपलब्ध आहे, तेच अडाणी ग्रुपसाठी पण उपलब्ध आहेत आणि त्याच्या चर्चेमध्ये तुम्ही त्यांचाच व्यवसाय वाढवत असता. माझं आयुष्य मी बघतो तर जे ब्रेक मला मिळाला तो आधी राजीव गांधीच्या सरकारने दिला, ज्यामुळे आम्ही ग्लोबल ट्रेनिंग हाऊस बनवू शकलो. दुसरा ब्रेक मला मिळाला ज्याच्यामुळे नरसे राव यांचं सरकार होतं, ज्याच्यामुळे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप डेव्हलपमेंटच्यावर पुढे नेलं आणि त्यापुढे इंडस्ट्रियलायझेशनची संपूर्ण नवी दिशा दाखवली. आणि तिसरा मला केशुभाईंच्या सरकारमध्ये मिळाला. तुमचं म्हणणं बरोबर आहे की मोदीजींनी देखील त्यावेळेस 12 वर्षासाठी तिकडे मुख्यमंत्री होते आणि आज मी गर्वाने हे म्हणू शकतो की आम्हाला एक चांगला अनुभव मोदी सरकारमध्ये पण आला आहे. लोकांना हे जाणून घ्यायचं असेल ना की फक्त अडाणीच श्रीमंत होत जातील की देश सुद्धा श्रीमंत होईल. हे बघा, देश भरपूर प्रगती करतो आहे. मी बघतोय की आधी $1 ट्रिलियन इकॉनॉमी आज स्वातंत्र्यानंतर आपण 75व्या वर्षात पदार्पण करतो आहे. त्या 58 वर्षात $1 ट्रिलियन इकॉनॉमी बनली होती. त्यानंतर 12 वर्ष लागली दुसरी ट्रिलियन इकॉनॉमी बनायला आणि तिसरी 5 वर्षाच्या आत बनली. आणि मी बघतोय की ज्या पद्धतीने आपल्या युवकांच्या आकांक्षा वाढत आहेत आणि ज्या पद्धतीने भारत विश्वामध्ये ज्या स्थानावर आहे, आज ही $3 ट्रिलियन इकॉनॉमी 2050 पर्यंत $30 ट्रिलियन इकॉनॉमीपेक्षाही जास्त वाढेल. आणि ही $30 ट्रिलियन इकॉनॉमी काय सांगतंय, किती पर कॅपिटा इन्कम वाढेल आणि एवढ्या या विकासातूनच रोजगारी मिळेल. तर मला असं वाटतंय की भारताच्या येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीने गव्हर्नन्स आणि हे वाढतंय त्यानुसार भारत देशाला कोणी थांबवू नाही शकत. बरेच लोक तुमच्यासारखे गौतम अडाणी बनून पाहत आहेत, त्यांच्यासाठी काय सल्ला देईल? बघा, ही कंट्री बऱ्याच संधी उपलब्ध करून देत आहे. तुम्ही त्यांना पारखण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्यावर मेहनत करा. आणि कधी शॉर्टकटने तुम्ही यशस्वी व्हाल हे तर डोक्यातूनच काढून टाका. यशस्वी प्रत्येक माणूस होतो, त्यासाठी थोडा वेळ लागतं. कोणी लगेच होतो, कोणाला थोडा वेळ लागतो. आणि जर तुम्ही त्या मार्गावर सातत्याने चालत राहाल तर ते यशाचे दार तुमच्यासाठी उघडेलच. आणि त्यासाठी मला काही तुमच्या मनामध्ये त्यासाठी आवड असायला हवी. असं नाही की मी त्याला बघितलं आणि मी तसा बनलो, हे सगळं सोडून द्या. तुम्हाला खरंच ज्याची आवड आहे त्याच्या मागेच तुम्हाला लागलं पाहिजे. तुमचे जे मित्र आहेत ते तुम्हाला गौतम तुफानी म्हणतात. मित्र तर असेच नावाने हाक मारत असतात, पण मी काही तुफानी वगैरे नाही आहे. आम्हाला तर वाटतं की तुम्ही स्वतःच एक तुफान आहात. तुम्हाला असं वाटतं?